हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीपासून ते हिंद महासागराच्या अथांग पसरलेल्या निळाईपर्यंत देशाच्या प्रत्येक कणांचे रक्षण करण्याची पवित्र जबाबदारी आपल्या सैनिकांच्या शौर्य, निष्ठा आणि आदर्श कर्तव्यपरायणतेवर उभी आहे. हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर भारत मातेच्या शूर पुत्रांना कृतज्ञतेने वंदन करण्याचा राष्ट्रीय उत्सव आहे. नमस्कार मित्रांनो, मी तन्मय आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 342, पावर्ड बाय GoPrack.com. सशस्त्र सेना ध्वज दिनाची कल्पना स्वातंत्र्यानंतर लगेचच आकाराला आली. 1947 मध्ये सैनिकांच्या कल्याणासाठी, विशेषतः जखमी जवानांचे पुनर्वसन, शहीदांच्या कुटुंबियांना मदत, निवृत्त सैनिकांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फ्लॅग डे फंड स्थापन करण्यात आला. या उपक्रमाला औपचारिक राष्ट्रीय रूप देत 7 डिसेंबर 1949 पासून सशस्त्र सेना ध्वज दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला. आजही हा निधी हजारो सैनिक कुटुंबियांसाठी आधाराचा स्तंभ आहे आणि राष्ट्राच्या कृतज्ञतेचे जिवंत प्रतीक ठरतो. आपल्या सैनिकांच्या कठोर परिश्रम आणि जागरूकतेमुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे, हा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात दृढ राहतो. एका सैनिकाचे आयुष्य संपूर्ण राष्ट्राच्या रक्षणात जाते, त्यामुळे त्या सैनिकाच्या कुटुंबाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सैनिकांच्या जीवनात शिस्त, धैर्य, निस्वार्थ सेवा, त्याग आणि अढळ निष्ठा या मूल्यांचा अद्वितीय संगम दिसतो. ते आपल्या घरच्या सुखसोयीपासून, सण उत्सवांपासून आणि अनेकदा स्वतःच्या जीवापासूनही दूर राहून भारत मातेची सेवा करतात. सामान्य नागरिक आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित झोपू शकतो, यामागे सीमेवर उभे राहून प्राणांची बाजी लावणारे आपले सैनिक असतात. संकटाच्या काळातही त्यांच्या शिरावर तिरंगा अभिमानाने फडकत राहावा, यासाठी हे सैनिक दिवस रात्र एक करतात. त्यांच्या शौर्य कथांवर आजचा भारत देश उभा आहे आणि भविष्यातही उभा राहील. त्यामुळे हा दिवस प्रत्येक भारतीयाने अभिमानाने, कृतज्ञतेने आणि निष्ठेने मनापासून साजरा करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. जय हिंद, जय जवान. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com.